नमस्कार दोस्तों, आज के इस वीडियो में आप सभी का हार्दिक स्वागत है। 10th मराठी जो अक्षर भारती का पेपर है, उसमें से उपयोजित लेखन के ऊपर आज हम डिस्कस करने वाले हैं, जिसमें पत्र लेखन, लेटर राइटिंग कैसी करनी, इसके ऊपर आज हमारी डिस्कशन होगी। तो चलो जाते हैं आगे, लेकिन आगे जाने से पहले एक रिक्वेस्ट है, अगर आप हमारे यूट्यूब चैनल पर नए हो दोस्तों, अब तक हमारा चैनल नहीं सब्सक्राइब किया, तो प्लीज अभी के अभी चैनल सब्सक्राइब कीजिए और उसके बाजू में जो बेल का बटन है उसे भी दबाइए, ताकि हमने अपलोड की हुई हर एक नई वीडियो की नोटिफिकेशन सबसे पहले आप तक पहुंचे। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी मराठीतून सुरुवात करूयात. पेपर मराठीचा, विषय मराठीचा, त्याच्यामुळे आपण मराठीमध्ये चर्चा करूयात, की हे पत्रलेखन कसं लिहायचं. तर आपण बोर्डाच्या परीक्षेला आलेला एक प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल, की कशा प्रकारे प्रश्न विचारला जातो. अक्षर भारतीवरती विशेष करून आपण चर्चा करणार आहोत. परंतु ही जी पत्रलेखनाची प्रक्रिया आहे, ती अक्षर भारती असेल किंवा कुमार भारती असेल, सगळ्यांसाठी सारखीच असणार आहे. तर हा प्रश्न जो आहे तो अक्षर भारती च्या पेपरमधला आहे. मार्च 2025 चा का मार्च 2024 चा प्रश्न आहे. पण एका वर्षी बोर्डाच्या परीक्षेला आलेला. साधारणतः या प्रश्नामध्ये जर तुम्ही बघितलं तर 6 मार्काचा प्रश्न असतो. प्रश्न क्रमांक 5व्या मध्ये अ जो आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला पत्रलेखन किंवा सारांश लेखन लिहायचं असतं आणि पत्रलेखनामध्ये सुद्धा तुम्हाला 2 ऑप्शन्स असतात. ओके. तर त्या 2 पत्रांपैकी मागणी पत्र, अभिनंदन पत्र अशा प्रकारची पत्र येतात. तर त्यापैकी आपल्याला एक पत्र लिहायचं असतं. तर आपल्याला सुरुवातीला एखादी जाहिरात दिली जाते आणि त्या जाहिरातीच्या आधारावरती आपल्याला प्रश्न विचारला जातो. तर बघा इथं काय दिलंय, झाडे लावा, झाडे जगवा. हिरवाई ट्रस्ट, तळेगाव दाभाडे, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रोपांचे मोफत वाटप. तर ही हिरवाई ट्रस्ट जी आहे ना, ती जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मोफत वाटप करणार आहे. कशाचं वाटप करणार आहे? तर रोपांचं मोफत वाटप करणार आहे. आणि संपर्क आहे हिरवाई ट्रस्ट, बालोद्यान मार्ग, तळेगाव दाभाडे. त्यांचा ईमेल आयडी सुद्धा दिलेला आहे. तर सगळी इन्फॉर्मेशन त्यांची दिली. आणि आता काय करायचंय, कुणाल किंवा गायत्री पिंगळे या दोघांपैकी एक जण पत्र लिहितोय, विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून. कुठल्या शाळेचा? ज्ञानसंपदा विद्यालयाचा आणि तळेगाव दाभाडे या नात्याने. म्हणजे एक विद्यार्थी प्रतिनिधी पत्र लिहितोय संपदा विद्यालयाकडून. कोणाला पत्र लिहितोय? तर तो या हिरवाई ट्रस्टला पत्र लिहितोय. ओके. आणि पत्र लिहून काय करतोय? तर 2 पत्र आहे तुमच्याकडे. एक तर शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करणारं पत्र लिहायचंय किंवा चांगल्या उपक्रमाबद्दल हिरवाई ट्रस्टचे अभिनंदन करणारे पत्र. तर दोघांपैकी तुम्हाला एक पत्र लिहायचंय. तर सुरुवातीला आपण जर मागणी पत्राचा जर विचार केला, चला मागणी पत्र जर मला लिहायचं असेल, तर मी मागणी पत्र लिहिताना कसं लिहिणार? तर पत्र लिहिताना सगळ्यात पहिली गोष्ट ना मित्रांनो, हा जो इकडचा समास आहे ना, इथं तुम्हाला समासाला चिटकून सगळ्या गोष्टी इथे लिहायच्यात. जसं की या ठिकाणी सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला दिनांक लिहिलं पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट दिनांक. आता ही दिनांक जी आहे ना, ती जागतिक पर्यावरण दिनानिमित्त म्हणजे तो 5 जून जो आहे ना, त्याच्या अलीकडची तारीख तुम्ही या ठिकाणी लिहिली पाहिजे. उदाहरणार्थ मी इथं लिहिली दिनांक 1 जून 2025 लिहिली. चला 1 जून 2025 लिहिली. ओके. आता दिनांक लिहिल्यानंतर प्रती लिहिणं गरजेचं आहे. कोणाला पत्र पाठवायचंय त्याचा पत्ता. बरं का, मी आता इथं तुम्हाला म्हणतो कोणाला पत्र पाठवायचंय त्याचा पत्ता. प्रतिमध्ये काय? ज्याला पत्र पाठवायचंय त्याचा पत्ता. कोणाला पत्र पाठवायचंय? तर हिरवाई ट्रस्टला पत्र पाठवायचं. तर इथं डायरेक्ट हिरवाई ट्रस्ट नाही लिहायचं. तर व्यवस्थापक आपण लिहू. माननीय व्यवस्थापक असं या ठिकाणी लिहू. माननीय स्थापक, हिरवाई ट्रस्ट आणि मग तो पत्ता आपण या ठिकाणी लिहू. हिरवाई ट्रस्ट, हिरवाई ट्रस्ट आणि पुढे काय बाबा? हिरवाई ट्रस्ट, तळेगाव दाभाडे. हिरवाई ट्रस्ट, तळेगाव दाभाडे आणि पुढे आपल्याकडे आहे तळेगाव दाभाडे. ठीक आहे. आणि इथं पिन कोड लिहू आपण. पिन कोड आपण या ठिकाणी लिहू 400. अशा प्रकारे पिन कोडला तुम्ही फुल्या मारा, काही प्रॉब्लेम नाहीये. आणि त्याच्यानंतर मग ईमेल आयडी, ईमेल सुद्धा लिहा. ईमेल जो दिलाय तो ईमेल या ठिकाणी लिहा. जो काय दिलेला आहे हिरवाई ट्रस्ट, हिरवाई ट्रस्ट, ट्रस्ट @04 आहे. जसा आहे तसा लिहा. @gmail.com. ओके. gmail.com. हे सगळं लिहिल्यानंतर पुढे आपल्याला लिहायचंय महोदय. एक ओळ सोडून इथं लिहायचं महोदय. नाही, नाही, पहिला विषय लिहायचं. विषय. विषय काय बाबा? झाडांची मागणी करणारे पत्र. वृक्षारोपणासाठी झाडांची मागणी करणारे पत्र असा विषय लिहायचा आणि मग इथं महोदय लिहायचं. महोदय लिहायचंय, कॉमा द्यायचा आणि खालच्या ओळीला तुमचा कार्यक्रम सुरू. म्हणजे एकंदरीत पत्रामध्ये फॉर्मॅट जो आहे, आता मी तुम्हाला डिटेलमध्ये हे पत्र दाखवतो, काळजी करू नका. फक्त सध्या तुम्हाला सांगतोय, की फॉर्मॅट लय महत्वाचं आहे. फॉर्मॅटमध्ये सगळ्यात पहिला मुद्दा मला काय आला पाहिजे? दिनांक. बरोबर? दिनांकानंतर पत्ता. ज्याला पत्र पाठवायचा त्याचा पत्ता आणि ईमेल आयडी या गोष्टी तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे. विषय काय आहे मागणी पत्रामध्ये तो आणि महोदय सॅल्युटेशन लिहून मग तुम्हाला खाली पत्र लिहायला सुरुवात करणार. नंतर शेवटी सगळ्यात आपला कृपाभिलाषी त्याचं नाव, कोणाचं नाव लिहायचं इथे?
कुणाल. नाव दिलंय तर ते नाव लिहायचं त्या विद्यार्थ्याचं. नसेल दिलं तर मग तुमचं मग अ, वगैरे काहीतरी तुम्ही नाव लिहू शकताय. शेवटी मग आपला कृपाभिलाषी बाबा कोण आहे तो? कुणाल. कुणाल आणि कुणालचा पत्ता, कुणालचा ईमेल आयडी या सगळ्या गोष्टी आपल्याला लिहिणं गरजेचं आहे. मग आता इथं मी काय लिहितो बघा, मला मागणी करायची नीट लक्षात घ्या प्रॅक्टिकली मला काय करायचंय रोपांची मागणी करायची आहे. मग तुम्ही इथं लिहायचं की नुकतीच वृत्तपत्रामध्ये किंवा नुकतीच Instagramवरती तुमच्या उद्यानाची बाबा तुमच्या हिरवाई ट्रस्टची जाहिरात वाचली. वाचून खरंच खूप आनंद झाला. कारण तुमच्या ट्रस्टच्या माध्यमातून शाळांना, विद्यार्थ्यांना किंवा बऱ्याच ठिकाणी तुम्ही पर्यावरण दिनानिमित्त मोफत वृक्षांचं वाटप करत आहात. ही खरंच आनंदाची आणि कौतुकाची बाब आहे. आम्ही सुद्धा दरवर्षी आमच्या शाळेमध्ये पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेत असतो आणि त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम घ्यायचा आमचा विचार आहे आणि आमचं नियोजन आहे. ओके. असं लिहायचं आणि मग त्यासाठी आम्हाला काही रोपांची आवश्यकता आहे. तर ती रोपं तुमच्याकडून मिळावी ही विनंती. तर रोपांची यादी आम्ही खालीलप्रमाणे देतो. मग एक यादी बनवायची. फुलझाडं असेल, फळझाडं असेल किंवा औषधी वनस्पती असेल, औषधी वनस्पतींची रोपं असतील, तर ती यादी बाबा कुठली किती लागते ती यादी लिहायची आणि नंतर मग हे पत्र मी आमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांच्या सहमतीने लिहीत आहे. कळावे, धन्यवाद आणि मग आपला कृपाभिलाषी असे करून आपलं पत्र संपवायचंय. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित लिहिता आल्या पाहिजे. जसं की या ठिकाणी बघा इथे मी एक पत्र लिहिलेलं आहे. तर हे पत्र जरा तुम्ही नीट बघून घ्या. इथे बघा या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. दिनांक आलाय 2 जून 2024 किंवा 25 असेल. प्रति माननीय व्यवस्थापक, हिरवाई ट्रस्ट, बालोद्यान मार्ग, तळेगाव दाभाडे, पिन कोड डॉट, 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 डॉट. त्याच्यानंतर ईमेल आणि विषय शाळेत वृक्षारोपण वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करण्याबाबत. महोदय, दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आमच्या ज्ञान संपादना विद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या मनात रुजावे या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. आपल्या हिरवाई ट्रस्टतर्फे रोपांचे मोफत वाटप केले जाते, ही माहिती आम्हाला समजली. त्यामुळे आमच्या शाळेतील वृक्षारोपण कार्यक्रमासाठी कृपया 20 ते 25 रोपे उपलब्ध करून द्यावीत ही विनंती. आपल्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागृती निर्माण होईल, तसेच हा उपक्रम यशस्वी होईल अशी आम्हाला खात्री आहे. ओके. आपण आमच्या विनंतीचा सकारात्मक विचार कराल अशी अपेक्षा आहे. असं आपण या ठिकाणी लिहिलं आणि नंतर मग पुढे आपण लिहायचं. तर पुढे आपल्याला रोपांच्या नावांची यादी सोबत जोडत आहे असं आपण लिहिलं आणि ही रोपांच्या नावांची यादी जोडली. आता मागे जर तुम्ही बघितलं तर आपण पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे 20 ते 25 झाडे आणि इथं जरा जास्तच दिसतात. तर हा जो आकडा आहे जवळपास 40, 50, 60, 70, 80 झाडे. तर आम्हाला साधारणतः 70 ते 80 झाडे पाठवावीत असं तुम्ही लिहू शकताय. आणि हा तक्ता लिहिल्यानंतर म्हणजे क्रमांक लिहिला, औषधी वनस्पतींची रोपे किती आहेत? 20 आहेत. विविध फुलझाडे किती आहेत? 40 आहेत. फळझाडे किती आहेत? 20 आहेत. तर अशा प्रकारची ती झाडांची यादी आपण जोडली पाहिजे. कधी-कधी पुस्तकांची मागणी करणारं पत्र असतं, तर त्यावेळेस पुस्तकांची यादी आपण तिथं मागवली पाहिजे. ओके. किंवा शाळेचे शैक्षणिक साहित्य जर मागवायचं असेल, तर त्या शैक्षणिक साहित्याची यादी आपण पाठवली पाहिजे आणि एक वाक्य लिहिलं पाहिजे, "हे पत्र मी मुख्याध्यापकांच्या परवानगीने लिहत आहे." ओके. आणि मग आपला कृपाभिलाषी कृणाल पिंगळे, विद्यार्थी प्रतिनिधी, ज्ञान संपदा विद्यालय, तळेगाव दाभाडे, पिनकोड नंबर आणि ईमेल या सगळ्या गोष्टी लिहिल्या पाहिजेत. अशा प्रकारे तुम्ही हे पत्र लिहू शकताय. तर हे झालं मागणी पत्र. मागणी पत्रानंतर आपल्याकडे दुसरं एक पत्र आहे. अभिनंदनपर पत्र आपण या ठिकाणी म्हटलं. तर अभिनंदनपर पत्र लिहिताना काय करायचं? सेम तीच प्रोसिजर आहे. सगळ्यात पहिली गोष्ट आता हे अभिनंदनपर पत्र आपण या ठिकाणी बघूयात. म्हणजे दोन्ही प्रकारची पत्र सांगतो तुम्हाला. अभिनंदनपर पत्रामध्ये आपण एक तारीख लिहिली, प्रति, व्यवस्थापक ज्याला पत्र लिहायचं त्याचा पत्ता. म्हणजे हा भाग सगळीकडे सेम आहे. म्हणजे दोन्ही प्रकारच्या पत्रांमध्ये हा भाग सारखाच आहे. दिनांक आणि पत्ता हे तुम्हाला माहिती आहे. फक्त अभिनंदनपर पत्रामध्ये तुम्ही विषय लिहायची आवश्यकता नाहीये. तर डायरेक्ट तुम्ही लिहायचं, "महोदय, कालच तुमच्या ह्याची जाहिरात वाचली बघा, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपल्या ट्रस्टच्या मार्फत मोफत रोपांचे वाटप करण्यात आले. या संदर्भाची बातमी मी पेपरला वाचली आणि ही बातमी वाचून खरंच मनापासून आनंद झाला." आजच्या काळामध्ये आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या देशामध्ये वृक्षतोड होते आणि वृक्षतोड केल्यामुळे पर्यावरणाचा समतोल खूप मोठ्या प्रमाणात बिघडत आहे. आणि यासाठी वृक्षारोपण करणं खूप गरजेचं आहे आणि तुम्ही जो उपक्रम हाती घेतला आहे, तो उपक्रम जो आहे, तो खूप चांगला उपक्रम आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून लोकांना रोपं लावण्याची प्रेरणा मिळेल आणि वृक्षारोपण केल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये पर्यावरणाची हानी जी आहे ती टळेल आणि पर्यावरण खूप चांगलं राहील आणि हा खरंच खूप चांगला उपक्रम आहे. याबद्दल मी तुमचं मनापासून आभार मानतो. संपला विषय. मनापासून अभिनंदन करतो या या कार्यक्रमाच्या अनुषंगाने. तर असं तुम्हाला इथं लिहायचं बघा इथं काय लिहिलंय म्हणजे तुम्ही तुमच्या भाषेमध्ये लिहायचं. इथे मी माझी भाषा वापरली, तुम्हाला तुमच्या भाषेत लिहायचंय,
की जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपल्या हिरवाई ट्रस्टतर्फे राबवण्यात आलेल्या रोपांचे मोफत वाटप या उपक्रमाची माहिती आम्हाला समजली. हा उपक्रम अतिशय स्तुत्य व प्रेरणादायी आहे. वाढते प्रदूषण, वृक्षतोड व पर्यावरणाचा ऱ्हास लक्षात घेता अशा उपक्रमांची आज अत्यंत गरज आहे. आपल्या ट्रस्टमार्फत नागरिकांमध्ये वृक्षारोपणाची आवड निर्माण करून पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती केली जात आहे. हे खरोखर कौतुकास्पद आहे. आपल्या या चांगल्या कार्यामुळे समाजाला निश्चितच दिशा मिळेल आणि भविष्यात हरित व स्वच्छ पर्यावरण निर्माण होण्यास मदत होईल. अशा उपक्रमासाठी आपल्या ट्रस्टचे मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा. आपला हा उपक्रम पुढील काळातही सातत्याने सुरू राहो ही सदिच्छा. झालं, एवढं सगळं आपण लिहिलं आणि एवढं सगळं लिहिल्यानंतर मग पत्र आपला कृपाभिलाषी आणि मग तुमचं नाव आणि पत्ता आणि ईमेल आयडी या सगळ्या गोष्टी जशा तशा आल्या. तर अशा प्रकारे साधारणतः मित्रांनो आपण पत्र लिहू शकतो आणि 6 मार्क मिळवू शकतो. तर आजच्या या चर्चेमध्ये इथेच थांबूयात. नक्की तुमच्या लक्षात आलं असेल की पत्र कसं लिहायचं. तर आज आपण पत्रलेखनावर चर्चा केली. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी लेखन विभागाच्या काही भागांवरती चर्चा करणार आहोत आणि पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं तुम्हाला वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.